काल 6 जानेवारी पत्रकार दिनी महाड पत्रकार संघाने तालुक्यात वाचन जनजागृती अभियान सुरू केले आहे। तालुक्यातील कोंझर येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयापासून या अभियानाची सुरुवात झाली। बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा होत असताना या पत्रकार दिनी महाड पत्रकार संघाने वाचन जनजागृती अभियान सुरू केले आहे। डिजिटल युगात प्रत्येक जण वाचनापासून दूर होत जात असताना दिसत आहे, त्यामुळे वाचन चळवळ राबवण्याचा निर्णय महाड पत्रकार संघाने घेतला असून 6 जानेवारीपासून या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे। यावेळी जिजामाता माध्यमिक विद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पत्रकारांनी गावातून वाचन विषयक घोषणा देत रॅली काढली। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, सरपंच विजय कदम, मुख्याध्यापक नामदेव डिगे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे, गोपाळ कांबळे, उदय सावंत आदी पत्रकार उपस्थित होते। एखाद्या खडकावर एक थेंब सातत्याने पडला तर त्या खडकाला खड्डा पडतो। का पडतो? तर त्याच्यामध्ये सातत्य असतो। आमच्या वाचनामध्ये जर सातत्य आलं, निश्चित आमचा मेंदू तल्लख होणार आहे, आमच्या ज्ञानामध्ये वाढ होणार आहे आणि मनामध्ये शांती येते। जे थोर पुरुष होऊन गेले त्यांनी वाचनाला अधिक महत्त्व दिलं, वाचनाला पहिलं प्राधान्य दिले। अनेक ज्यांच्या आपण दाखले देतो असे अनेक महापुरुष झाले, त्यांनी वाचनाला अधिक महत्त्व दिलं। जो आज आपण समाज पाहतोय, समाज विविध पारायण साजरे करताना आपण बघतोय, विविध ग्रंथांचा आधार घेऊन आज आपला महाराष्ट्र हा साधू संतांची भूमी म्हणून संबोधली जाते। त्या ग्रंथांचं अनेक दिवस वाचन केलं जातं, त्याचा अर्थ सांगितलं जातं आणि वाचनाने महत्त्वाचं म्हणजे संस्कार घडतात। आपण यापुढे देखील वर्तमानपत्र आवर्जून आपल्या आई वडिलांना सांगा की मला घरी पेपर घेऊन या। कधी कधी महाडला तुम्ही गेलात तर बाबा येताना पेपर घेऊन या, एक वेळ वडापाव आणला तरी चालेल काय, पण पेपर घेऊन या। कारण आम्ही ज्या शाळेमध्ये या शाळेत आम्ही शिकलेलो आहोत, आमच्या आई त्यावेळेस आई वडिलांनी आम्हाला पेपर आणून दिले आणि पुस्तकं दिली आणून वाचायला, त्यातूनच आम्ही आतापर्यंत घडलेलो आहोत। बरंच पुढे आलोय, पण आजही शाळेमध्ये लहान मुलांना अगदी तुमची कॉन्व्हेंट स्कूल असू द्या, किती अगदी उच्च शिक्षणाचं असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला वही आणि पुस्तक हे पहिलं लागतंच। ते तुम्हाला बिलकुल टाळता येत नाही की कुठल्याही मुलांना तुम्हाला हे कॉम्प्युटर घ्या, ह्या कॉम्प्युटरवर तुम्ही शिका, हे शक्य होते का? नाही। पण हे ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाचनातूनच तुम्हाला साध्य करता येणार आहेत। आज पेपर जो आहे, हा पेपर तुम्ही आज आपण रोज आपण पेपर बघतोय, हा पेपर सहज आपण बघतो, ठीक आहे, आज वाचतो आणि आपण त्याला टाकून देतो, पण हा पेपर तयार करण्या पाठीमागे त्याला किती हात लागतात, त्याच्या पाठीमागे किती संस्कार केले जातात आणि हे सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत, हे त्या ज्ञान आत्मसात केल्यामुळं आज तुमच्या हातात एक 4 अंक म्हणजे 5 रुपयाचा पेपर आज तुमच्या हातात आलाय। कुठलीही गोष्ट आहे, एक मी उदाहरण तुम्हाला देतोय, पण आज जगातल्या प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट कुठलीही ही तुम्हाला ज्ञान आत्मसात केल्याशिवाय ही साध्य होत नाही आणि आत्मसात करण्यासाठी तुम्हाला वाचन हे महत्त्वाचं आहे।